तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला माझ्या यूट्यूब चॅनल GST क्लासवर। तर आजपासून आपण मराठी मीडियम 5वा वर्ग स्कॉलरशिप आणि नवोदय है ना याची तयारी करणार आहोत। तर त्याच्यासाठी नवोदयची सेपरेट पुस्तक पण तुम्ही नवनीतची घेऊ शकता किंवा स्कॉलरशिपची हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये कसं जास्त आहे, नवोदयपेक्षा जास्त चॅप्टर आहेत, तर तुम्ही ही सुद्धा प्रेफर करू शकता। ठीक आहे, तर आपण आता स्कॉलरशिपचं बघणार आहोत इथं, त्यानंतर वेळ राहिली तर आपण नवोदयचं पण बघू। पण हाच अभ्यास तुम्हाला नवोदयमध्ये पण कामात येणार आहे। ठीक आहे, हेच चॅप्टर आहेत पूर्ण नवोदय आणि स्कॉलरशिपमध्ये गणिताचे कसे आहेत, सेम चॅप्टर आहेत। ओके, तर त्याच्यातला पहिला चॅप्टर आहे कोणता, आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे। बरोबर, तर आंतरराष्ट्रीय म्हणजे काय पहिले हा समजून घ्या। आंतरराष्ट्रीय म्हणजे काय, तर इंग्लिशमध्ये आपण याला काय म्हणतो, इंटरनॅशनल नॅशनल है ना। आणि रोमन म्हणजे कुठले, तर रोममधले, कुठले, रोम। आता काय होतं तर बघा, अगोदर जे युरोप खंडातले जे लोक आले होते आपल्या भारतामध्ये, इंग्रज वगैरे आले होते ना, इंग्रज पोर्तुगीज वगैरे है ना, रोमचे काही लोक आले होते, त्यांची भाषा वेगळी होती। सगळ्यांनी इकडं लक्ष द्यायचं आहे, त्यांची भाषा वेगळी, आपली भाषा अरे बरोबर। तर आपण मराठीमध्ये एक कसा लिहितो, या प्रकारे, ते कसा लिहितात, या प्रकारे। आता जर आपल्याला त्यांच्याबरोबर व्यापार करायचा आहे, कोणीही अगर कॅमेराकडे पाहताना भेटला ना, मी कॉन्पोटात शिकेन, तुमचं लक्ष कुठं पाहिजे, इकडे। काय म्हटलं मी, जसा यांच्याबरोबर आपल्याला त्या रोमच्या देशातील लोकांबरोबर व्यापार करायचा आहे, त्याला म्हटलं 100, त्याला मी म्हटलं मला 100 वस्तू पाहिजेत असं लिहिलं मी, तर त्याला समजणार आहे का। किंवा तो आपल्याकडे आला, त्यांनी म्हटलं आपल्याला हे असं लिहून दिलं की मला एवढ्या वस्तू पाहिजेत, किती झाले आता हे 100 100 100 300 एवढ्या वस्तू पाहिजे, तर आपल्या इकडच्या लोकांना समजणार आहे का। तर त्याकरिता सगळ्या देशांनी मिळून काही नंबर ॲक्सेप्ट केले, त्या नंबरला आपण म्हणतो इंटरनॅशनल नंबर। ते म्हणजे कोणते आहेत आपले, 1 2 3 4 5 6 7 है ना। हे 9 डिजिट जे आहेत, या 9 डिजिट ना हा एक शून्य, म्हणजे अशा 10 डिजिटचे मिळून मग बाकीचे डिजिट आपले बनलेले, बरोबर। तर सपोज मी तुम्हाला या इंटरनॅशनल अंकांमध्ये जर तुम्हाला विचारलं 215 लिहा, तर तुम्ही काय करता, बरोबर 215 असे लिहून दाखवता, बरोबर। पण 215 रोमनमध्ये जर मला लिहायचे आहे तर कसे लिहाल, डबल सी। आता कोणाला येते कोणाला नाही येत है ना, तर रोमनमध्ये सगळ्यांना हेवाले नंबर तर माहीत असतील की 1ला आपण काय म्हणतो, याला काय म्हणतो, याला, मग याला 4 आय का बरं नाही म्हणत, आहे का नाही, 4 आय का बरं नाही म्हणत है ना। मग याच्यासाठी काय सिम्बॉल आहे, आय व्ही। याच्यासाठी काय आहे, याच्यासाठी काय आहे, याच्यासाठी काय आहे, इथं काय आहे, मग इथं 4 वेळा काऊन नाही लिहत, मग इथं जो 10 लिहायचा आहे हा व्ही 2 वेळा का बरं नाही लिहत, आहे की नाही। तर जसे आपले नियम आहेत की 15 लिहायचा आहे, तर आपण 10 + 5 करतो आणि काय बनवतो, 15, बरोबर। तर तसे त्यांचे सुद्धा काहीतरी काय असतील, नियम असतील, अरे नियम असतील ना। तर ते नियम जर आपल्याला समजले तर आपण इंटरनॅशनल नंबर म्हणजे हे इंग्लिशवाले जे आपण वापरतो त्यांना रोमन भाषेमध्ये लिहू शकतो, किंवा रोमनमध्ये लिहिलेला अंक आपण वाचू शकतो। तर ते नियम आपल्याला माहीत पाहिजेत की नाही पाहिजेत, अरे पाहिजेत की नाही पाहिजेत, तेव्हाच तर येईल की नाही। आता इथून 1-2 पोरांना कदाचित येत असतील, पण बाकी सगळ्यांना येतात का। सपोज मी म्हटलं तुम्हाला 395 साठी आपल्याला रोमन चिन्ह लिहायचे आहेत, रोमन संख्या, तर कोणाकोणाला येते हात वर करा बरं, 1 2 5वा वर्ग 1 2 3 जणांना येते, मग बाकी लोकांना पण आलं पाहिजे की नाही। तर त्याच्यासाठी आपल्याला काय समजून घ्यायला लागतील, थोडेसे नियम, काय समजून घ्यायला लागतील, थोडेसे
समजलं का? देन अजून एक आपल्याकडे देवनागरी भाषा आहे. देवनागरी म्हणजे कोणती? जे आपण मराठीमध्ये वापरतो ती. 1 है ना, त्यानंतर 2 3 ही तर येत असेल सगळ्यांना. तर कधी कधी येते बघा, म्हणजे मराठीतला दिलेला राहते आपल्याला आणि त्याला इंग्लिशमध्ये करावं लागते. तर ही तर समजून जाते की हे मराठीतले 8 होत की 7 होत. पण ही भाषा, रोमन भाषा थोडंसं समजणं का होईल? कठीण होईल. आता छोटे छोटे नंबर तुम्हाला समजतात. 20पर्यंत मला वाटते सगळ्यांना येतील किंवा 100पर्यंत सगळ्यांना येऊन जातील. मी म्हटलं 2313 लिहायचं आहे, तर कसं लिहाल रोमनमध्ये? थोडंसं कठीण आहे की नाही? अरे आहे की नाही? पण तो सोपी बनवू शकते अगर जर आपल्याला नियम समजले असतील तर. नियम समजून घेऊया. चला बघा नियम. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करणे आहे? त्याच्यासाठी तुम्हाला बेटा हा जो आहे टेबल, हा टेबल थोडासा लक्षात ठेवायचा. हे 2 लाईन हा मराठीच्या तर तुम्हाला लक्षात राहतेच. हा टेबल सगळ्यांना माहीतच असेल. 1 साठी, 2 साठी, 3 साठी, बरोबर. आणि हा एक मेन बेसिक सिम्बॉलचा जो टेबल आहे हा लक्षात ठेवा की 1 साठी आपण 1 लिहितो. 5 कोणासाठी, व्ही कोणासाठी लिहितो? एक्स कोणासाठी लिहितो? यल. ओके. 100 लिहायचं आहे तर आणि 500 लिहायचं आहे तर डी आणि 1000 लिहायचं आहे तर हे तुम्हाला थोडेसे माहीत पाहिजे. दिसत आहे का तिकडे? अरे दिसत आहे का? हां, समजलं का? हे तुम्हाला माहीत पाहिजे फक्त हे. मग हे 4 नियम थोडेसे लक्षात ठेवा लागतील. त्याच्यातला पहिला नियम काय म्हणते बघा की आय म्हणजे कोणता वाला? हा एक्स आणि सी आणि म्हणजे जे 10च्या पटीतील आहेत, 10च्या किंवा 10च्या पॉवरमधले. 10च्या पॉवर 1 म्हणजे 10, 10च्या पॉवर 2 म्हणजे 10च्या स्क्वेअर म्हणजे किती? 100. 10च्या पॉवर 100 हा 10च्या पॉवर 3 म्हणजे 1000 है ना. ते जे 10च्या पॉवरमधले आहेत ते. आणि 1, ठीक आहे. 10च्या पॉवर 0 म्हणजे 1, ठीक आहे. तर ते समोर शिकाल तुम्ही, आता नाही. पण हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. 1, 10, 100 आणि 5 वाला नाही. हे फक्त आपण चिन्ह 2दा किंवा 3दा काय करू शकतो म्हणते? रिपीट करून लिहिल्यास त्यांची बेरीज संख्या मिळते. म्हणजे जसं मला 15 लिहायचं आहे, किती लिहायचं आहे? तर मी वी असं लिहू शकतो का? हां, पण मला 30 लिहायचं आहे, 30. तर मी काय करू शकतो? एक्स म्हणजे 10, पुन्हा त्याच्या बाजूला एक्स लिहिलं तर 20 आणि पुन्हा त्याच्या बाजूला एक्स लिहिलं तर 30. पण मॅक्झिमम किती वेळा रिपीट करू शकता? 3. मॅक्झिमम किती वेळा रिपीट करू शकता? 3. घडीचा हात सोड, काढून ठेव घडी. माझ्या क्लासमध्ये मी शिकवत असताना कोणीही पेन, नोटबुक, घडी यांच्यासोबत खेळणार नाही. भेटल्यास दणका भेटू. समजलं? पहिले शिस्त, पहिले काय शिकायची? डिसिप्लिन. तेव्हाच तो एज्युकेशन दिमागात जाईल. नॉलेज जो बी आहे, जो शिकवेन तो. नाही तर मी इथं शिकवीन ना, तुमच्या लक्ष भलतीकडंच जाईल का? डोक्यात जाईल का काही? समजलं का? तर पूर्ण लक्ष इकडे द्या. तर रिपीट कोण करू शकतो आपण? या 4 रिपीट करू शकतो. 2 वेळा, 3 वेळा, तर त्यांची बेरीज होईल, ठीक आहे. पण यांना रिपीट करू शकत नाही. बघा इथं लिहून दिलेला व्ही, यल आणि डी. हा 5, 50 आणि 500 यांना रिपीट करून आपण लिहू शकत नाही. हा काय झाला असता आपला? रॉंग ना. हा काय झाला असता? समजलं? दुसरा नियम काय म्हणते बघा? मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे लहान चिन्ह लिहिल्यास त्यांची काय होते? कोणता बी मोठा चिन्ह. आता 2 चिन्ह सपोज लिहिलेले असते. मी सपोज लिहिलं काय? एम सी. तर याच्यातला मोठा चिन्ह कोणता आहे? तर एम ची व्हॅल्यू किती आहे? 1000 आणि सी ची व्हॅल्यू किती आहे? म्हणजे मोठा चिन्ह कोणता झाला? एम. हा चिन्ह मोठा झाला. याच्या राईट साईडला बघा, राईट साईडला लिहिलेला आहे सी. तर यांची काय होईल? बेरीज. म्हणजे हे किती लिहिलेले आहेत? तर हा आहे 1000 आणि हा किती आहे? म्हणजे किती लिहिलेले आहेत हे? 1100 किंवा 1101 किंवा 11
शे. आपण वाचन शिकू समोरच्या चॅप्टरमध्ये, पहिले हे समजून घ्या. समजलं का? हा दुसरा नियम समजला का? आणि मॅक्झिमम आपण किती वेळा लिहू शकतो? दोन्ही सिम्बॉल किती वेळा रिपीट करू शकतो? अरे सपोज अगर मी लिहिलं असतं इकडे यम यम यम, तर हे किती झाले? 3000. मग त्याच्यानंतर लिहिलो असतो सी सी सी, तर किती झाले? 3000. अरे म्हणू शकतो का? बघा हे 3000, तर 3100, 3000, 3300. कळलं? तर मॅक्झिमम प्रत्येक सिम्बॉल किती वेळा रिपीट करू शकतो आपण? 3 वेळा. किती वेळा? बघा 3 वेळा रिपीट करू शकतो. आणि हा इथं लिहून दिलेला आहे जी एस. जी एस मतलब काय आहे? जी म्हणजे ग्रेटर सिम्बॉल, जी म्हणजे ग्रेटर सिम्बॉल, आणि यस म्हणजे स्मॉलर. तर असा जी एस असेल तर या दोघांची काय करायची आहे? आता जी म्हणजे, आता हे सिम्बॉलमध्ये नाही आहे, पण जी म्हणजे ग्रेटर आणि यस म्हणजे स्मॉलर. हा नियम समजायसाठी आपण लिहून दिलेला आहे. बघा, मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे कोणता चिन्ह? लहान. तर मोठ्यासाठी जी ग्रेटर, आणि लहानसाठी कोणत्या बाजूला आहे? उजव्या बाजूला आहे. तर त्यांची काय करायची म्हटलं? बघा उदाहरण दिलेले आहे तुम्हाला. जसा एक्सच्या बाजूला 1 लिहिला आपण, आय लिहिला, तर काय झाला? 10 + 1. इकडे सीच्या बाजूला एक्स लिहिला, तर सी म्हणजे किती आहे? आणि एक्स म्हणजे किती आहे? किती झाला? समजलं? हां, तसंच इकडे बघा, यमच्या बाजूला सी, सीच्या बाजूला एक्स, एक्सच्या बाजूला. तर बघा सगळ्यांची काय केली मी? बेरीज केली, म्हणजे किती लिहिलेला आहे हा? समजलं? ओके. मग तिसरा नियम समजून घ्या बरं. तिसरा नियम समजून घ्या. मोठ्या चिन्हाच्या डाव्या बाजूस लहान चिन्ह एकदाच लिहिता येतो व त्यांची काय करावी लागते? वजाबाकी. त्यांची काय होत असते? म्हणजे मी या एक्सच्या बाजूला 2 वेळा असा 1 1 लिहू शकतो का? समजून राहिले? तो जास्तीत जास्त किती वेळा लिहू शकतो? एकच वेळा. तर 10 - 1 किती झाला असता? मग मला 8 लिहायचं आहे, 8. तर याला असं लिहू शकतो का? लिहू शकतो का? याला कोणासोबत तोडावं लागल? तर बेसिक सिम्बॉल जे आहेत आपला, तर 5 + 3. तर 5 साठी 8 हा व्ही, आणि 3 साठी, अरे समजलं? हा ना? हां. देन तर बघा, डाव्या बाजूला लहान सिम्बॉल जास्तीत जास्त किती वेळा येऊ शकते? 1 वेळा. जास्तीत जास्त किती वेळा येऊ शकते? हे बघा इथं लिहिला, मोठ्या चिन्हाच्या डाव्या बाजूस लहान चिन्ह किती वेळा येईल? किती वेळा येईल? एकदाच लिहिता व त्यांची वजाबाकी होत असते. जसा सीच्या बाजूला एक्स लिहिला डाव्या बाजूला, तर काय झाला? 100 - 10. पण 80 साठी आला असता का असा? मग 80 साठी लिहायचं आहे तर मला 50 बरोबर तोडा लागला असता. बरोबर? मग समोरचा नियम तोच सांगते. काय म्हणते? 10च्या वरील संख्या लिहिण्यासाठी अगोदर त्यांना 1, 5, 10, 4 रूपात तोडावे व नंतर नियमानुसार रोमन चिन्हांचा वापर. समजलं का? आता जेव्हा मी उदाहरण घेईन ना याच्यावरचे, तेव्हा तुम्हाला लवकर कळेल. समजलं? तर चला बघूया उदाहरण आता. हां थांबा. हां, तर बघा लक्ष द्या. आता बंद करा लिखाण बंद करा. सपोज आता आपल्याला हे काही इंटरनॅशनल नंबर दिलेले आहे, त्यांना आपल्याला कशामध्ये करायचं आहे? रोमन. ठीक आहे. आणि इकडे काही रोमन नंबर दिलेले आहे, त्यांना कशामध्ये लिहायचे आहे? तर दोन्ही प्रकारचे पाहून घेऊ आपण आता जे नियम शिकला त्याच्या आधारावर. ठीक आहे. मी काय सांगितलं, आपल्याला लक्षात काय पाहिजेत? फक्त हे वाले सिम्बॉल. बरोबर? लक्षात काय ठेवायचे आहेत? इकडे लक्ष द्या. कोणते? समजलं? हां. तर चौथा नियम काय म्हणत होता? 10च्या वरच्या संख्या असतील तर त्यांना अगोदर
कोणाच्या रूपामध्ये तोडायचं, यांच्या रूपामध्ये तोडायचं, यांच्या रूपामध्ये तोडायचं, त्याच्या विस्तारित रूप. तर कसं लिहू शकतो याच्या विस्तारित रूप, काय झालं असता 200 प्लस 80 आणि प्लस, बरोबर बरोबर की नाही, हे लक्ष आहे का सगळ्यांचं? ओके. मग या 80ला आपण याच्या रूपामध्ये तोडू शकतो बघा 50 आणि 10च्या रूपामध्ये. म्हणजे काय लिहिलं असता याला 50 प्लस 30, 50 प्लस 30. आता बघा, आता असं तोडलं आपण सगळे बघा. 200 आपण बनवू शकतो याचा वापर करून, 50 आपल्याजवळ सिम्बॉल आहे, 30 आपण बनवू शकतो याचा वापर करून, आणि 3 आहे. हां, तर बघा काय आला असता आता सिम्बॉल सांगा. 200 साठी काय आला असता, डबल सी आला असता, डबल सी. मग 50 साठी काय आला असता, कारण 80 साठी डायरेक्ट सिम्बॉल आहे का आपल्याजवळ? इकडे लक्ष द्या, 80 साठी डायरेक्ट सिम्बॉल आहे का? 80ला लिहायचं आहे तर आपण कोणाच्या रूपात लिहू शकतो, 50 आणि 30, 30 बनवू शकतो ना आपण. आणि 50 साठी सिम्बॉल आहे, त्याला 100 - 20 लिहू शकतो का मी? कारण एकच वेळा रिपीट मागे एकच संख्या येऊ शकते. आणि याला 80ला असं लिहू शकतो का, शी हा झाला आणि हा असा, हा असाला असता का 80? हा काय झाला असता, रॉंग. समजलं? हां, तर मग 50 साठी काय आला बघा, 50 साठी काय आला, यल. 50 साठी काय आला, हां. मग 30 साठी 1 2 3 झाले. आणि 3 साठी काय आला असता, जमलं? समजला हा कसा काढला तर आपण सिम्बॉल, की नाही समजला? पहिले असं तोडायचं, त्याच्यानंतर बनवायचं. घाई करायची जोपर्यंत पूर्ण प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत. समजलं? आम्ही होमवर्क देणार आहोत याच्यावरच आधारित. हां, बघा आता पुन्हा याच्यासाठी. आता याला कसं तोडू शकतो बघा, 500. 500 साठी सिम्बॉल आहे आपल्याजवळ, पण 70 साठी आहे का? तर 70ला कसं लिहू शकतो आपण बघा, 500 पहिलं साधा तोडा, 570 आणि 3, बरोबर. तर 500 साठी सिम्बॉल आहे आपल्याजवळ, 70ला कसं लिहू शकतो, 50 प्लस 20 आणि इकडे लिहू शकतो. आता लिहायचं सिम्बॉल. 500 साठी काय सिम्बॉल आहे, डी. तर डी लिहिला, प्लस मध्ये आहे म्हणजे उजव्या बाजूला लिहायचं आहे आता आपल्याला. 50. 50 साठी काय सिम्बॉल आहे, यल. आणि 20 साठी काय सिम्बॉल आहे, इथं दिलेला नाही आहे पण आपण बनवू शकतो ना, 3 वेळा रिपीट करू शकतो म्हटलं, 2 वेळा 3 वेळा करू शकतो ना. सरळ बस चंदू. आणि 1 2 3 बनला सिम्बॉल, बनला का? चौधरी समजला? ओके. देन आता मोठा नंबर आला थोडासा अजून, तर याला पण तसंच सेम मेथड. काय करायचं, अगोदर तोडून घ्यायचं. म्हणजेच 2000 प्लस प्लस 100 साठी डायरेक्ट सिम्बॉल आहे का? आहे. 50 साठी डायरेक्ट सिम्बॉल आहे का? आहे. 7 साठी आपण बनवू शकतो 5 प्लस 2. अरे बनवू शकतो की नाही? अरे 5 प्लस 2 बनवू शकतो की नाही? याच्या ठिकाणी आपण 5 प्लस 2, बरोबर. हां, तर मग बघा 2000 साठी काय सिम्बॉल आला असता, डबल यम. डबल आला असता. ओके. मग सी, मग यल म्हणजे 50, मग वी डबल. जमलं? अरे जमलं? समजलं की नाही समजलं? समोर वाढू. ओके. 948. आता 948 साठी बनवायचं आहे, तर 900ला कसं तोडू, पहिले बघा साधा तोडायचं. पहिले साधा तोडा. लक्ष द्या आता. 900 प्लस 40 प्लस, आता लक्ष द्या, 900 साठी सिम्बॉल कसा बनवू शकतो मी, 500 प्लस 4, 4 वेळा 100 करू शकतो का मी? 4 वेळा 100 करू शकतो का? 900 बनवायचे आहेत ना, तर 500 प्लस म्हणजे वीच्या समोर सी 4 वेळा लिहू शकतो का? मग वी नाही, सॉरी, याच्या डीच्या समोर बनवू शकतो का? नाही.
तर मग याला कसं लिहा लागेल, याला लिहा लागेल 1000 मायनस 100. 1000 10 झाले का, 1 0 तो विसरला होता का, 1 0 कुठेतरी गेला होता फिरायला. याला 1000 मायनस 100 लिहू शकतो का, 900 ला लिहू शकतो की नाही, नाही लिहू शकत. तू हो म्हणतेस का नाही म्हणतेस, असा करतेस ना, हो म्हणतेस, हो की नाही. हां, तर याला 1000 मायनस 100 लिहू शकतो. त्यानंतर याला 40 साठी सिम्बॉल आहे का आपल्याजवळ, नाही. तर याला 50 मायनस 10 काय लिहू शकतो, मधात प्लस होता तर प्लस जसाच्या. हां, याला काय लिहू शकतो, 50 मायनस, आणि 8 साठी तर मला माहित आहे काय लिहू शकतो, 5 प्लस 3. बरोबर. आता बघा, आता येईल सिम्बॉल आपला बरोबर. हां, बघा आता हा थोडासा खाली घेऊन घेतो. हां, याच्यासाठी काय आला असं बघा, 1000 मायनस 100 म्हणते, मायनस आला तर मायनस केव्हा करतो, जेव्हा डाव्या बाजूला लिहिला असते. अरे बरोबर. तर 1000 साठी सिम्बॉल काय आहे, यम आहे, आणि मायनस आहे म्हणून या 100ला कोण्या बाजूला लिहाल, उजव्या बाजूला की डाव्या बाजूला. यस, म्हणजे काय आला असता, समजलं. हां, मग प्लस आहे म्हणून आता जेवढे पण नंबर आहेत ते कोणत्या बाजूला लिहाल, उजव्या. आता प्लस आहे ना, तर उजव्या बाजूला लिहा लागल. हां, 50 आहे तर 50 साठी काय बघा, यल. पण यलच्या मायनस मध्ये 10 आहे, म्हणजे यलच्या डाव्या बाजूला मला काय लिहा लागेल पुन्हा, 10. 10 म्हणजे कोण, इथं आला असता एक्स. समजलं का, हा काय केलं होतं, कोणाकोणाला समजून राहिला, पक्का, खरं मला नाही वाटत बाबा. हा एक्सेल कोणासाठी आला, हा आला याच्यासाठी 50 मायनस 10, आणि हा CM कोणासाठी आला, तर याच्यासाठी. बरोबर. आणि राहिला मग 5 साठी काय आहे, आणि 3 साठी काय आहे. जमलं की नाही जमलं, पक्का. चलो आगे. मग याला तोडा आता, 800 प्लस हां, याला थोडंसं 99 बनवतो बरं मी, म्हणजे तुमच्या मजा पाहायला चांगली होती मला. 899. आता कसं बनवाल सांगा, 800 साठी कसं बनवू शकतो मी, 500 प्लस, पण 90 ला लिहू शकतो का, 50 प्लस 40. 90 ला 50 प्लस 40 लिहू शकत, 40 म्हणजे 4 वेळा 10 आला असता, 4 वेळा 10 आपण लिहू शकत. तर मग काय लिहायला लागल, शाबाश, 100 मायनस, आणि हा 10 मायनस, अरे 9 लिहू शकतो का आपण, V आणि 4 वेळा I लिहू शकतो का, तर त्याला बी तसंच लिहायला लागल. हां, मग सांगा आता. हां, 500 साठी D, 300 साठी CCC, 100 मायनस 10 साठी, 100 साठी काय आहे, C, आणि मायनस 10 आहे तर जमलं. हां, मग X आणि इकडे डाव्या बाजूला. समजलं, करेक्ट आले सगळे, समजलं का सगळ्यांना. आता असं असेल तर कसं करून, रोमन टू इंटरनॅशनल, रोमनवरून नंबरमध्ये जायचं आहे. तिथं सगळ्यात पहिला नियम लक्षात ठेवाल, सगळ्यात पहिले मोठावाला सिम्बॉल ओळखा. मोठा कोण आहे याच्यामध्ये, यम. याला असं ॲरो करून घ्यायचं, असा केला बेटा, ॲरो केला. आता बघायचं यमच्या डाव्या बाजूला काही आहे का, म्हणजेच यम म्हणजे किती होता आपला, 1000 होता, आणि डाव्या बाजूला C आहे म्हणजे येथपर्यंत झाला. समजला, चमकते का. हां, मग आता उजव्या बाजूला काय आहे तो प्लस मध्ये लिहायचा.
जो उजव्या बाजूला तो आहे तो प्लस मध्ये. किती आहे हा कावे? यल म्हणजे बघा, मग व्ही म्हणजे आणि आय म्हणजे लिहिला. आता सोडवा. 1000 मायनस 100 म्हणजे प्लस 50 आणि 5 आणि 1 म्हणजेच किती आला? आहे का बरोबर? आहे का बरोबर? असं स्टेप बाय स्टेप करणं शिका आता. अरे ठीक आहे. म्हणजे जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत, मग जेव्हा चांगली प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्ही डायरेक्ट करू शकता. कळलं का? चला नेक्स्ट बघू. हां, सगळ्यात पहिले काय करायला म्हटलं? मोठा सिम्बॉल कोणता आहे? डाव्या बाजूला काही आहे का? म्हणजे उजव्या बाजूला सगळं लिहायचं आहे. तर यम म्हणजे किती? प्लस सी 2 वेळा, यस 200. देन हा काय लिहिलेला आहे बघा, मोठा सिम्बॉल ना त्याच्या बाजूला म्हणजे काय लिहिलेला आहे? 10 मायनस म्हणजेच 9. आता किती झाले? 1000 आणि 200 1200 आणि हे किती? 9 म्हणजेच किती आले? 1209. समजलं का कसं करायला लागते? चला कोणी सांगेल का आता? कोण सांगेल हा समोरचा? गुड. चल सांग बरं चंदू, सांग बरं. सगळ्यात पहिले काय करू? हां, डी म्हणजे मोठा सिम्बॉल. किती आहे? 500. पण त्याच्या हां मायनस सी म्हणजे किती आहे? 100. तर मायनस 100. हा झाला याचा रोल कॉल खतम झाला. आता प्लस यल म्हणजे 50. गुड. प्लस 10 प्लस 6 चालेल. हां, किती झाला? 400 आणि हे किती झाले? 66 झाले. 50 आणि 10 60 आणि 66 म्हणजेच किती आले? समजलं का सगळ्यांना? समजलं का बेटा? मुलींपैकी बसा. मुलींपैकी कोण सांगेल आता ही? ओके नाही? ओके ना? हां चल घे. सगळ्यात पहिले काय करू? मोठा सिम्बॉल ओळख पहिले त्याच्यातला. कोण आहे? यम. गुड. याला असं यारो करून घ्यायचं असं. सगळ्यात पहिले काय घ्यायचं? मोठ्यावाल्याला ॲरो. हां, मग 1000 प्लस मग डी आहे. डी म्हणजे उजव्या बाजूला लिहिला आहे तर प्लसमध्ये लिहीन प्लस. हां, सी म्हणजे 100. उजव्याच बाजूला लिहिला आहे. हां, प्लस किती वेळा आहे? 10 2 म्हणजेच किती लिहू? आणि हा 1 आय किती वेळा आहे? हां, तर किती झाले बघा? 1500 1600 1620 न 1623. जमलं? बसा. हां, आता कोण सांगेल? चौधरी उभी हो. हां, सगळ्यात मोठा सिम्बॉल कोणता आहे यांच्यापैकी सांग? डी मोठा आहे बघा सगळ्यात. अरे त्याच्यापेक्षा मोठा यम आहे, पण इथं आहे का यम? नाही. तर डी मोठा आहे, याला ॲरो केला आपण. तर डी म्हणजे किती? बाकीचे शांत. हां, डी म्हणजे किती? हां 500 प्लस 3 वेळा सी 300. गुड. हां, मग 10 आणि मग तर किती झाला टोटल? 500 न 300
800, 810, 800, हा झाला तुमचा समजलं. तर अशा प्रकारे नियमांचा वापर करून आपण रोमन टू इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल टू रोमन बघितलेला आहे, बरोबर. आता याच्यावरच्या आधारित तुम्हाला होमवर्क देऊन देतो आणि उद्याला आपण मग काय करणार आहोत, उद्याला एक्झरसाइज बघणार, याच पुस्तकातली एक्झरसाइज. ठीक आहे, कळलं. आजच्या समजला सगळ्यांना. आज घरी तो होमवर्क सॉल्व कराल. पहिले नियम वाचाल. बेटा पहिले नियम वाचाल, त्यानंतर काय कराल, हा जो दिलेला आहे मी जो सांगितलेला तो अगोदर समजून घ्याल आणि त्यानंतर होमवर्क सॉल्व करा. कळलं. ठीक आहे.